शेरूने मला आज इतका त्रास दिला की मी आला आता ठेवणार नाही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि बरंच लेट झालंय, 9 वाजत आली आहे, परंतु मी 6 वाजेपासून जागी आहे. प्रशांतजींना काहीतरी मला विचारायचं होतं. माझा चेकचा फोटो पाहिजे होता. काय 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 त्यांनी मला 6 वाजेपासून उठवलं. आणि रात्री मी सखी मूव्ही बघत होते मराठी, तर खूप लेट झोपली होती मी. आणि त्यात मधून शेराणी पण 1-2 वेळेस मला उठवलं. तर मी 6 वाजता त्यांना जे पाहिजे होतं ते सांगितल्यानंतर बराच झोपण्याचा प्रयत्न केला, परंतु ते इतका आवाज करत होते शेरूचा आणि त्यांचा की मला काही झोप आली नाही. शेवटी किती वेळ झोपायचं ना, कारण झोप नाही झाली ना मग थोडासा त्रास होतो. म्हणजे दिवस चांगला नाही जात नाही का, झोप जर व्यवस्थित नाही झाली तर. नाही तर मग डोकं वगैरे दुखतं. तर म्हणून म्हटलं एखादा तास झोप घेऊ, पण काही झोप आली नाही. तर चला आता उठते मी. ते जे भिंतीचा वाढवा झालाय ना त्याच्यासाठी प्लंबर बोलवले, ते येत आहे जरा वेळात, तर उठते मी. हे जे भाऊ आहेत हे सोसायटीमध्येच असतात दिवसभर. जे पण काही कुणाचे प्लंबिंगची कामं असतात ते करतात, त्याच्यासाठी ते चार्ज करतात. म्हणजे सोसायटीतर्फे ते काही फ्री वगैरे नाही आहे. तर आम्ही ज्या वेळेस आलो होतो ना तेव्हा पण काही प्लंबिंगचे कामं करण्यासाठी यांना आम्ही बोलवलं होतं. आमच्या बेडरूमचं गीझर लावण्यासाठी मी बोलवलं होतं यांना आम्ही तेव्हाही. आणि हो, मी गीझरला पूर्ण व्हिडिओमध्ये हीटर म्हटले, त्याबद्दल सॉरी. बघा ना किती मोठी मिस्टेक की मला गीझर आणि हीटर यातला फरक नाही. शेरू चेमटून गेलं ना तुझा हात की पाय दारामध्ये. आणि हे बघा शेरू असा मस्त लॅडरच्या खाली उभं राहून हे दादा इथे काम करताय, तो बघतोय कसं काय चाललंय काम, बरं आहे की नाही. माझी आंघोळ खोळंबली त्याच्यामुळे मी तुमची म्हटलं हे चालू करतील तर. ए शेरू, अरे मातीचा होऊन जाशील बाहेर आहे रे बाबा. हो का, वेळ लागेल का? किती तरी साधारण? चालू केलंय का तुम्ही? चालू केलंय? आणि रुपालीची एवढीशी चूक आम्हाला इतकी महाग पडली म्हणजे परवा ते लिकेज झाल्यानंतर काल प्रशांतजी 2 मोठ्या बकेट बाथरूममध्ये भरून गेले होते आणि त्यांनी तो कॉकच बंद करून दिला, ज्याच्याने दोन्ही बाथरूमच्या सिंकमध्ये आणि आपला टॅब असतो आंघोळीचा शॉवर, ते पाणी बंद झालं आणि त्यांनी 2 बकेट भरून ठेवल्या. आता ऑपरेशन झालं तेव्हा मी रुपालीकडून बकेटवर ठेवून घ्यायची, एक स्टूलवर आणि एक कमोडवर झाकण बंद करून, की मला पाणी घेता यावं. ऑपरेशन झाल्यापासून मी उभ्याने शॉवर घेते, कारण मला खाली बसायचं नाही आहे खुर्ची ठेवण्यापेक्षा, मग मी उभ्याने शॉवर घेते. तर काल मग आंघोळ केली आणि मग दिवसभर तर काय, चला ठीक आहे आम्ही दोघंच येते, दिवसभर घरी नसता. आज ते प्लंबर भाऊ आहे, त्यांना बोलवलं. तर मग ते प्रतीकचं जे बाथरूम आहे मीटर तिने चालू करून दिलं. म्हणजे तिला बाथरूमचा लाईट लावायचा होता. 4 बटणं आहे लाईनीत. एक त्या जो युटिलिटी एरिया आहे जिथे वॉशिंग मशीन ठेवलं आहे तो लाईट तर तिला माहिती आहे की सेकंड बटन. मग राहिलेल्या 2 बटनांमधलं जो बटन दाबल्यावर आपण लाईट लागला म्हणजे समजायचं हे लाईटचं आहे. दुसरं बटन दाबायचं काम नव्हतं. बरं, हीटरच्या बटनला ते रेड हे पण असतं, मार्क असतं. तिने ते चालू केलं. आणि प्रतीकच्या बाथरूममध्ये जायचं काही काम नाही आलं. युटिलिटी एरियात मी गेलेच नाही. सकाळी ती गेल्यानंतर एकदा झालं की झालं. मी आमच्या बेडरूमचं बाथरूम यूज करते. परंतु आमच्या बेडरूममध्ये जेव्हा पाणी लिकेज व्हायला लागलं, मी व्हिडिओत दाखवलं बघा. मी बोलत असताना इथे एंट्री झाली आहे पवार साहेबांची छोट्या. किती दिवसानंतर आला तू? 15 दिवसानंतर हे आलेले आहेत. आणि हातामध्ये फुलं, कर्दळीचे खांब. आपले गेटवरून आणले का? अरे आपला फुलवाल्या आंटी फुल द्यायला लागल्या ना बाबा. मी तुला आता कॉलच करणार होते की ते घेऊन ये, असं येता आली तर, कारण बुलेट पप्पांनी सिन्नरला नेली. बरं, खूप वाढवा झाला. रुपालीने बाथरूम क्लीन मंथली जसे क्लीन करते ना तसे क्लीन केले परवा. आणि तुझ्या रूमचं हीटरचं बटन ऑन ठेवलं. आणि मला काय झालं, अंकल आले, बसलंय ओट्यावर. हीटर 1-2 तासात लगेच ते पाणी आलं. ते चालू राहिल्यामुळे तो मधला पाईप डॅमेज झाला आणि ते भिंतीतनं पाणी बाहेर आलं. आता मध्ये कसं कन्स्ट्रक्शन पोकळ असतं, मग ते बेडरूममध्ये मी जेव्हा पाणी बघितलं तेव्हा मी लगेच इकडेच आली. मला लगेच आलं की इकडे काहीतरी गडबड आहे. आणि आता ते भाऊ आलेले आहे, प्लंबर भाऊ. 1 तास झाला, त्यांनी टाईल तोडली, बरंच मेस झालेला आहे. आता बरीच तोडफोड चालू आहे. बरंच त्यांनी पट्टी काढली टाईलची फोडून, तरी सुद्धा तो पाईप असा गोल आकार पाहिजे ना, म्हणजे त्यांना वरून दुसरा पाईप जॉईन करता येईल. तर तो मधला अजूनही गरम पाण्यामुळे पघळला आहे. म्हणजे तिची एवढीशी चूक. आता खर्च जो येईल तो तर येईलच, पण किती डोक्याला ताप. पूर्ण तिकडे सगळं सिमेंट, बाथरूमची टाईल वगैरे तोडण्यात आली. प्रचंड म्हणजे प्रचंड हेडेक.
तुझ्या हिटरच्या खालची. आणि त्यातली त्यात त्या शेरूने मला आज इतका त्रास दिला, इतका त्रास दिला की मला आज असं वाटलं, तू इथे बोलतानीच ऐक, आज असं अक्षरशः वाटलं की मी आला आता ठेवणार नाही. रुपालीचं काम चालू, त्या भाऊंचं काम चालू. बरं सकाळी उठल्यानंतर त्याला जे बुलेट ट्रेनसारखं असं पळायचं असतं इकडं तिकडं, आणि लिटरली आज मी अशी वाकली की जे मला बरं एकदा नाही आहे 25 वेळेस वाकली असेल मी, की तो असा सुटतो त्या त्या का. बरं कोणी काम करत असलं का त्याला बघायचं असतं की काय चालू आहे, कसं चालू आहे. काले ती माझी आई माझी मामी आल्या, त्यांच्या पायांमध्ये कोणी नवीन व्यक्ती आले का असं बघल त्यांच्या पायांकडं, त्यांच्या पायांना बोचकेल, त्यांच्या पायांना त्रास देईल. आणि आज तर एवढा मला त्रास दिला आहे, त्याचा हात पण चिमटला दारामध्ये, तरी पण मला इतकं वाईट वाटलं, मला इतकं ओरडला, असं करायला लागला. मग मी त्याला जवळ घेतलं. मला खूप वाईट वाटलं की माझ्यामुळे तुला लागलं का. मी फू फू केलं त्याच्या हाताला की सॉरी बेटा लागलं का. खूप वेळ त्याला असं जवळ घेऊन राहिली. पण त्याला जिथे नाही जायचं ना तिथेच त्याला जायचं आहे, बाथरूममध्ये आपण. आणि त्याला कळून जातं की आपल्याला आहे ना एका रूममध्ये लॉक केलं म्हणजे आपल्याला जाऊ नाही द्यायचं आहे ठराविक ठिकाणी. आणि आपण काही कारणाने त्या रूममध्ये गेलो की जो सुटतो आणि बरोबर जिथे नाही जायचं तिथंच जातो. खूप त्रास दिला मला शेराने प्रचंड. मी म्हटलं प्रतीकाला की त्याला सांगू बाबा हे कोणाला तरी देऊन टाक. खरं सांगते मी अक्षरशः रडूकाणी आले होते शेरामुळे सकाळी. रुपांनीने पाहिले माझे हाल. मला आंघोळ करणं, मला कपडे घालायची त्याने शिराणी केली होती. तर याला तेच सांगणार आहे, तू जे कामं आहे ना, तू जाणार आहे ना तुझ्या ह्या शेरूला घेऊन जाय भाऊ. बरं दादा 10:30ला आले होते, आता 4:15 वाजले. मध्येही ते काही काळ घरी गेले होते. आणि सरप्रायझिंगली जेव्हा ती टाईल तोडण्यात आली तेव्हा असं कळलं की गरम पाण्याची नाही तर थंड पाण्याची पाईपलाईन डॅमेज झाली आहे. तर आता हे कसं झालं, काय झालं, काहीच कळायला मार्ग नाही. हो गिझर ऑन होतं हे मान्य आहे, परंतु थंड पाण्याची पाईपलाईन कशी डॅमेज झाली ते कळलं नाही. तर हे बघा एवढं फोडलं आहे, इथे तोडफोड झाली आहे. आणि हे केल्यानंतरही मी तुम्हाला दाखवेल ते कशा पद्धतीने त्यांनी केलं. किती सगळा माती सिमेंट पसारा. अगेन मी सुरू केलं शूट घ्यायला. तर त्यांनी बाथरूम वगैरे ते धुवून गेले, पण युटिलिटी एरियामध्ये मला बरीच क्लिनिंग करावी लागणार आहे. तर हे बघा जेवढी त्यांनी ती पट्टी तोडली होती ना ती त्यांनी अशा पद्धतीने हे करून दिलं. आणि मध्ये पाईप टाकला आणि बराच वेळ लागला त्यांना हे सगळं करायला. आम्ही त्यांना सांगितलं की हीटरचं कनेक्शन आता काढून टाका, कारण आम्ही ते वापरतच नाही. अगेन मी हीटर बोलले, गिझर तर प्रत्येक थंड पाण्याने आंघोळ करतो म्हणून आम्ही त्यांना ते कनेक्शन डायरेक्ट काढूनच टाकायला लावलं. आणि हे बघा इथे सत्यनारायण पूजेची मी सगळी तयारी A to Z तयारी करून दिलेली आहे. आणि आता प्रतीक पूजा करणार आहे. पौर्णिमा आहे, दर पौर्णिमेला आमच्याकडे सत्यनारायण पूजा होत असते, तुम्हाला कल्पना आहेच या गोष्टीची. प्रतीकला मी व्यवस्थित सगळी तयारी करून दिल्यानंतर मी आता स्वयंपाकाला लागली. मी आधी प्रसाद बनवून दिला त्याला आणि मग स्वयंपाकाला लागली. आणि तुम्ही इथे माझ्यासमोर बघू शकता शेरू महाराज कसे ओट्यावर बसून राहिले. आणि मी भेंडी कट करते आणि जेव्हाही मी भाकरी काही करते किंवा काही काम करते तर एकदम असं त्याला टच होऊन असं शांत बसतो. पण मात्र तेव्हा बघत राहतो हिचं काय चाललं आहे, हे काय काम करते. मी त्याला बोलले पण की तू हे सगळं शिकून मग आता तू करणार आहे का, मला सुट्टी देणार आहे का, आराम देणार आहे का, पण कशाचं. आणि असं शांत बसलं की छान वाटतं. मी रागात बोलले की मी आता याला ठेवणार नाही, पण मला शेरूची एवढी सवय झाली आहे. मी प्रतीकला म्हटलं की बाबरे मी याच्यामध्ये एवढी इन्वॉल्व झाले. म्हटलं प्रतीक मला परवाच्या दिवशी असंच विचार येत होता, म्हणजे कधी न हो टचूड माझं आयुष्य शेरूला लागो, परंतु माझ्या डोक्यात असंच विचार आला की ह्याला काही झालं तर बाबरे नाही का. म्हणजे आपण आपल्या घरात एखादी व्यक्ती काय प्राणी जरी आला तरी आपला जीव एवढा त्याच्यामध्ये गुंतो की आपण इमॅजिनच नाही करू शकत की याला काही हार्म होईल किंवा काही. तर इतका तो मला आवडतो. मी आणि पूजा करून झाल्यानंतर इथे प्रतीक पंचामृत त्याला खूप आवडतं म्हणून मी असं फुलपात्रभर बनवत असतो. आपण थंड दुधात बनवल्यामुळे तूप फ्रीज झालेलं आहे. फ्रीज बघ. अरे मग तू वेळेवर दूध आणलं? अरे मला वेळेवर सांगितलं गेलं नाही, तू झोपलेला असताना लिस्ट पाठवली. आणि हा सत्यनारायणाचा प्रसाद मी बनवलेला इतका छान लागतो. आता प्रसाद म्हटल्यानंतर काय विचारायला हवं, पण खूपच टेस्टी झाला आहे, खूप मस्त.
आणि इथे मी जेवणामध्ये बनवलेली आहे डाळ भात भेंडीची भाजी आणि भाकरी आणि बुंदी. आय मिस्ड मम्मीच्या हातचं जेवण. हो का? 15 दिवस माझ्या हातचं जेवण नाही जेवला. रुपालीने तो गालीच्या देखील टाकून नाही गेली आज. आणि हा साईबाबांचा प्रसाद माझी मैत्रीण घेऊन आली होती. आणि हे बघा, हे जे शेरूचं खेळणं आहे ना, त्याच्यामध्ये एक बॉल असतो. पण मी जसं म्हटलं आज त्याच्यासाठी 15-20 असतील कदाचित की 1 डझन बॉल आणण्यात आले. तर त्यात 2 बॉल टाकले ना तर त्याला इतकी मजा येते. परंतु मोठ्याने गाणे चालू असल्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करते. तर खूप छान खेळत होता आणि ते बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा मूड असतो तेव्हा खूप खेळतो, बिलकुल शांत बसत नाही. मग त्याला काही दोरी चिमटा बॉल काही सापडलं, मग बाथरूमचं मॅट, मग खूप छान एन्जॉय करतो. त्याचं तो एकटा खेळत असतो. वय पौर्णिमेला सत्यनारायण असतो. एक मन वाटतं बरं का की साडी घालावी. परत असं वाटतं की जाऊ दे, प्रतीकच पूजा करणार आहे, आपण कुठे पूजेला बसणार आहे, जाऊ द्या मग काय. म्हणून मग कंटाळा करतो. आणि ऑपरेशन झाल्यापासून साडी म्हटलं की मला, आणि त्यातली त्यात गरमी, बापरे इतकं हिट वाढलं आहे की विचार सोडून. माझं किचन वगैरे आवरून झालं. आता मी झोपायला आली, बेडवरूनच तुमच्याशी बोलते. स्किन केअर केले बघून राहा. आणि कपाळाला असे हळदी कुंकू वॉश केलं तरी त्याचे थोडेसे मात राहूनच जातात. आणि शेरूची प्रचंड मस्ती चालली. हे बघा, त्या फ्लावरच्या वासबरोबर खेळतोय तो. आणि त्याला लिटरली आज 1 डझनपेक्षा जास्त बॉल आणण्यात आले की खेळावं म्हणून. आणि त्याची प्रचंड त्या बॉलबरोबर इकडून तिकडे तिकडून इकडे अशी मस्त धुमाकूळ चालू होता. आज का माहिती एवढं काही केलं आहे नाही विशेष, पण असं थकल्यासारखं वाटतंय. तर चला आता झोपते. आज तर विशेष असं काही शूट केलेलं नाही आहे मी, तरी पण जो एक छोटासा व्हिडिओ बनेल तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेल. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.